बरोबर आहे. सर काय सांगाल 22 तारखेला राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठान होणार आहे. या संदर्भात महाराष्ट्रामध्ये असे जे काही राम मंदिराचं जे स्वरूप साकारलं आहे याबद्दल काय? असं आहे की 22 जानेवारीला 500 वर्षांच्या श्री राम जन्मभूमी आंदोलनाच्या संघर्षाची परिणिती पूर्णतेमध्ये होणार आहे. आणि आता आपण बघितलं की प्राणप्रतिष्ठा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते त्या ठिकाणी होणार आहे. आपण माझ्या मागे जर बघितलं तर अतिशय सुंदर रामपंचायतन श्री रामरायाची अतिशय देखणी मूर्ती याच्यामध्ये आता आहे आणि राम मंदिराची प्रतिकृती आहे. राज्यामध्ये ठिकठिकाणी रामभक्तांच्या वतीनं अशा पद्धतीचा हर्षोल्लास हा साजरा केला जातोय. आणि आपण पाहिलं असेल तर रामभक्तांचा हा उत्साह आहे. रामभक्तांनी ठिकठिकाणी मंदिरांची साफसफाई, रंगरंगोटी, देवालयांचा जीर्णोद्धार, भगव्या पताका लावणं, दिवाळीपेक्षा म्हणजे हिंदुस्थानच्या इतिहासातली 1000 वर्षातली सगळ्यात मोठी दिवाळी 22 तारखेला आपण साजरी करणार होतो आणि त्याची ही तयारी इथं सुरू झालेली आहे. अशाच पद्धतीनं राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये रामभक्त रामलल्लाच्या स्वागताची श्रीराम जन्मभूमी मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेची ही सगळी पूर्वतयारी करतात. देखावा हे कशाने बनवण्यात आला आणि ते कधी बनवला, किती दिवस लागले? हा जो देखावा आहे आपण वेगवेगळे आत्ताचे जर कलाकार, आर्टिस्ट किंवा काम करणारी मंडळी जर बघितली तर त्यांच्याकडे गेल्या काही महिन्यांपासून अशा पद्धतीच्या ऑर्डर देण्यात आलेल्या होत्या आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या पर्यावरणपूरक किंवा आपण असं म्हणूयात हे पुठ्ठ्यापासून बनवलेली ही प्रतिकृती आहे, पण ती इतकी सुंदर केलेली आहे. आणि रामपंचायतनाची मूर्ती जर आपण बघितली तर ही मूर्ती अतिशय सुबक अशी राजस्थानमधनं तयार करून आणलेली ही मूर्ती आहे. पाठीमागे कोदंडधारी प्रभू श्रीरामाचं पोस्टर आहे मोठं. आणि एक प्रकारे इथे मंदिर ज्या पद्धतीनं मंदिर बनवलंय ती प्रतिकृती न वाटता साक्षात रामरायाचं मंदिर आहे अशा पद्धतीनं अगदी पावित्र्याचं वातावरण तयार व्हावं असा हा देखावा इथे तयार झालाय. आणि याकरता मेहनत घेणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. सर हा देखावा कधीपर्यंत इथे असणार आहे? असं आहे की 22 तारखेला आपण अयोध्येला माननीय पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिरामध्ये प्रभू रामरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानंतर पुढचे काही दिवस या दिवाळीचा, या हिंदूंच्या 500 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ पुढचे काही दिवस इथं हा देखावा असाच राहणार. आणि आपण बघितलं की रामभक्त लोक सर्वसामान्य त्यांच्या मनामध्ये आनंद आहे. लोक येत आहेत, दर्शन घेत आहेत, फोटो काढतायत, सेल्फी काढतायत. म्हणजे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या वातावरणाला निर्माण करण्याकरता फार काही कष्ट सायास पडले नाही, कारण लोकांनी, रामभक्तांनी स्वतःच्या हाती घेतलेला हा उत्सव आहे आणि लोक हा अतिशय मोठ्या प्रमाणावरती उत्सव साजरा करताना आपल्याला दिसतो. म्हणजे थोडक्यात आता ज्यांना राम मंदिरासाठी अयोध्याला ज्यांना जाणं पॉसिबल नसेल ते इथे येऊन रामलल्लाचं दर्शन घेऊ शकतो. अगदी उद्दिष्ट हेच आहे की ज्या रामभक्तांना अयोध्येला आता सगळ्यांनाच जाता येणं शक्य नाही, पण प्राणप्रतिष्ठेनंतर लगेचच अयोध्येमध्ये पुढचे काही दिवस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या ठिकाणी ट्रस्टच्या वतीनं जेवण खाण्याची, राहण्याची, निवासाची, रामभक्तांची व्यवस्था करण्यात आलेली आहे देशभरातल्या सर्व. त्यामुळे निश्चित संबंध देशातल्या जनतेला, प्रत्येकाला, आईवडिलांना मुलांना तिथे घेऊन जायचंय, आपल्या आजी आजोबांना नातवांना घेऊन जायचंय, उत्कंठा लागली. त्याचं कारण असं आहे की बघा, हिंदूंचं सर्वोच्च आराध्य दैवत बाबा भगवान श्रीराम ज्यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला, मंदिर ज्या ठिकाणी होतं, आता तर इतिहास लोकांना कळलाय, तिथे मंदिर नव्हतं. परकीय आक्रमकांनी एक बांधलेल्या मशिदीचं थडगं तिथं उरलं होतं. आणि आज खरोखर हा अतिशय हिंदुस्थानच्या नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये नोंद व्हावी अशा क्षणाचा आनंद घेण्याकरता, आनंद लुटण्याकरता, प्रभू रामरायाच्या चरणी लीन होण्याकरता लोक 22 तारखेला अतिशय मोठ्या प्रमाणावर दिवाळी साजरी करतील. आणि त्यानंतर मला असं वाटतं की जगातल्या, म्हणजे जसं व्हॅटिकन सिटी आहे, मक्का मदिना आहे, तसं तर आपला कुंभमेळा हा जगातले सर्व रेकॉर्ड ब्रेक करणारा असतो, पण या सगळ्याच रेकॉर्ड ब्रेक होतील इतकी रामभक्तांची गर्दी येत्या काळात अयोध्या या तीर्थस्थानी आपल्याला शरयू किनारी पाहायला मिळेल असा मला विश्वास. थँक्यू.